मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यातील CID ऑफिसमध्ये शरण आला। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत न्यायालयात सुनावणी पार पडली। या सुनावणीनंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। त्यानंतर वाल्मिक कराडची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली। दरम्यान वाल्मिक कराड असलेल्या पोलीस ठाण्यात 5 पलंग मागवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती। त्याबद्दल पोलीस प्रशासनाने स्पष्टीकरण दिले असून हे पलंग आम्ही स्वतःसाठी मागवले असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। दरम्यान आता यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही सवाल उपस्थित केले आहे। रोहित पवार म्हणाले, बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत। स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले असे अनेक प्रश्न आहेत। नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी। शिवाय गादी, उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का याचाही विचार करायला हवा, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे। चर्चा अशी सुरू झाली आहे की एक जो मोठा त्या परिसरामध्ये असणारा जो व्यक्ती आहे वाल्मिक कराड यांना काल परवा म्हणजे स्वइच्छेनेच ते पोलिसांसमोर आले आणि त्यांना बीडमध्ये ठेवलं असं आम्हाला कळतं आणि तिथे अचानक ते आले आणि संध्याकाळीच 5 पलंग हे मागवण्यात आले। आता लोकांची चर्चा आहे ते त्यांच्यासाठीच मागवण्यात आले, पण त्या बाबतीत जेव्हा स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं तर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसाठी ते मागवलं गेलं। माझं म्हणणं की एका पोलीस स्टेशनसाठी कशाला, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे कुठला पोलीस स्टेशन आहेत तिथले आपले अधिकारी दिवस रात्र काम करतात, सगळ्यांसाठी तुम्ही पलंग मागा। पलंग कशाला, त्याच्याबरोबर लागणारा AC असेल, चादरी असतील, पांघरुण असेल, नाहीतर काही चांगली उशी असेल, चांगल्या हाय क्वालिटीच्या जर गाद्या असतील त्यासुद्धा तुम्हाला मागवायला काय हरकत आहे।